रोहिणी खडसे मतदानाच्या दिवशी पोलिसांसोबत बाचाबाची करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे। मुक्ताईनगरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही उमेदवार नसताना रोहिणी खडसेंची पोलिसांसोबत बाचाबाची केल्याचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओच्या माध्यमातून रक्षा खडसेंच्या समर्थनार्थ रोहिणी खडसे मैदानामध्ये उतरल्याची चर्चा आहे। काय चाललंय इथे? काय म्हणताय 12 पासून आता एकदम व्यवस्थित चालू आहे आणि सर्वांना बाहेर काढलेलं आहे। साहेब पुणे बाहेर निघालेलं नाहीये, सगळी लोक इथे। एकनाथ खडसे हे सराईत गुन्हेगार आहेत, खडसेंवर अनेक गुन्हे दाखल आहेत अशी टीका शिंदेच्या सेनेचे आमदार चंद्रकांत पाटलांनी केली आहे। तर राजकीय गुन्हे वगळता माझ्यावर एकही एनसी सुद्धा नाही असं खडसे म्हणाले। सराईत गुन्हेगार मी नाही तर चंद्रकांत पाटील आहेत असं एकनाथ खडसे म्हणाले। एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार आहे, 2 गणेश 130 करोड रुपये चोरलंय। अशा पद्धतीमध्ये अनेक गोष्टी केलेल्या आहे। बस स्टेजवर एखाद्या बाईची इज्जत केला, 509 सारखा गुन्हा दाखल त्यांच्यावर 509 संस्था तुम्हाला आता नाही, टीएनएस कायदा नाही, टीएनएस कायदा याच्यापूर्वीचा जो कायदा सीआरपीसी आयपीसी 509 त्यांच्यावर दाखल आहे अंजली दमानियाताईंच्या संदर्भामधला। म्हणजे तो किती मोठा गुन्हेगार आहे, काय गुन्हेगार सांगतो लोकांना। रक्षाताईची प्रतिमा ही देशभरामध्ये संयमी आणि शांत स्वभावाचे व्यक्ती अशा स्वरूपाची आहे। राजकीय गुन्हे वगळता माझ्यावर साधी एनसी सुद्धा दाखल नाहीये। राजकीय सराईत गुन्हेगार कोणाला म्हणतात तर चंद्रकांत पाटलांना म्हणतात। त्यांच्यावर 307चे गुन्हे दाखल होते। राजकीय गुन्हे सोडून द्या, पण 307चा गुन्हा दाखल होता, नंतर त्यांना तडीपारीची नोटीस तयार होती, ह्यांना म्हणतात सराईत गुन्हेगार। आणि महत्त्वाची बातमी, दिल्ली विमानतळावर इंडिगो फ्लाईटमध्ये 250हून अधिक प्रवासी अडकले आहेत। दिल्ली ते पुणे असा प्रवास करणारे प्रवासी 4 तासाहून अधिक काळ फ्लाईटमध्येच अडकून पडले आहेत। विमानतळ आणि फ्लाईट व्यवस्थापनाकडून देखील माहिती मिळत नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। टेक ऑफ होत नसल्यामुळे लहान मुलं, वृद्ध प्रवासी अस्वस्थ आहेत। 5 घंटे हो गए हैं और अभी तक हम लोग फ्लाई नहीं कर रहे हैं। और आप देख सकते हैं कि हम लोग यहाँ खड़े हैं बीच में, प्लेन के बाहर ऐसे कोई खड़ा नहीं हो सकता है, बट स्टिल हमें 5 घंटे हो गए हैं। दे आर पेशेंट्स, दे आर पीपल विद डायबिटिक, सबकी इंसुलिन सबके पैकेजेस में पैक है। अब सबके पैकेजेस बुला बुला के उन्हें इंसुलिन लगाई जा रही है। ना हमें इधर का छोड़ा है ना हमें उधर का छोड़ा है कि हम अपनी दूसरी फ्लाइट भी बॉम्बे के लिए पकड़ सके। हम इन्हें रिक्वेस्ट कर रहे हैं कि आप फ्लाइट बॉम्बे डाइवर्ट कर दीजिए, कि अगर हम लैंड नहीं कर पा रहे हैं, वो हम समझते हैं रूल्स एंड रेगुलेशंस है, बट उन्हें हमारा भी प्रोसेस समझना चाहिए कि हमें फ्री करके हमें दूसरी फ्लाइट में या तो बॉम्बे की फ्लाइट में हमें बिठाया जाए। कि यहाँ पे कोई कोऑर्डिनेशन ही नहीं है। अगर 4 लोगों से पूछा जा रहा है तो चारों चुप है, चुप होके खड़े हुए हैं। दे वांट कि पब्लिक कुछ रिएक्ट करे। फिर आपको पता है पेशेंस लेवल भी इंसान का होता है। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यासाठी रवाना झालेत। संध्याकाळी 6:35 पुतीन दिल्लीमध्ये पोहोचणार आहेत। पुतीन आजपासून 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत। उद्या म्हणजे 5 डिसेंबरला तिन्ही सेना त्यांना गार्ड ऑफ ऑनर देणार आहेत। पुतीन यांच्यासह रशियाचे 7 मंत्री भारत दौऱ्यावर। विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाणार। व्यापार आणि अर्थव्यवस्थेवरती चर्चा होणार। विज्ञान, तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासंदर्भात चर्चा केली जाईल। सांस्कृतिक आदान प्रदानासंदर्भात देखील भेटीत चर्चा होणार आहे। जागतिक आणि प्रादेशिक स्तरावरील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे।